आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राज्य सरकार मराठा समाजाच्या बाजूने असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। दिलेलं आरक्षण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात टिकलं नाही। टिकणारं आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। मराठा आरक्षणाच्या बद्दल सरकार सकारात्मक असून जो निर्णय घेऊ तो टिकला पाहिजे हा प्रयत्न असल्याचं त्यांनी नमूद केलं। तसंच घाईगडबडीत निर्णय घेता येत नाही याचाही पुनरुच्चार त्यांनी केला। मराठा हिताचा निर्णय घेऊ असं आश्वासनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास सिद्ध करणं हे पहिलं काम आहे। त्याला मी प्राधान्य देतोय। त्यावर डेडिकेटेड कमिशन, ती कमिटी सगळे लोक काम करत आहेत आणि थोडा अवधी सरकारला दिला पाहिजे। मनोज जरांगे पाटील यांना देखील मी विनंती वजा आवाहन केलेलं आहे की सरकार पूर्ण बाजूने आहे मराठा समाजाच्या, पण जी काही मागणी अशी की जी आपण निर्णय घेऊन आपण कोणाला कुणाची फसवणूक करू शकत नाही आणि म्हणून जे आपण निर्णय घेऊ तो टिकला पाहिजे कायद्याच्या चौकटीवर। सुप्रीम कोर्टामध्ये देखील क्युरेटिव्ह पिटिशन पेंडिंग आहे, त्याला आपण सुप्रीम कोर्टाला देखील विनंती आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आजची जी बैठक आहे त्या बैठकीचा प्रयत्न हाच असणार आहे की एक ब्रॉड कन्सेन्सस तयार करावा, जेणेकरून आपल्याला कुठल्या मार्गाने पुढे जाता येईल आणि मराठा समाज असेल किंवा वेगवेगळ्या समाजांचे या ठिकाणी जे काही प्रश्न समोर येत आहेत आणि विशेषतः आता श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मराठा समाजाचे काही प्रश्न ऐरणीवर आहेत, काही त्यांच्या मागण्या आहेत, काही इतरही मराठा समाजाच्या संघटनांच्या मागण्या आहेत। तर या सगळ्या गोष्टींचा एक नीट एकत्रित विचार करून राज्याने याच्यावर राजकारण न होता समाजाच्या हिताचा निर्णय कसा घेता येईल असा प्रयत्न त्याच्यामध्ये आम्ही करतो। मराठा आरक्षण आंदोलनाची व्याप्ती वाढू लागल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली। या बैठकीत मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती सर्वपक्षीय नेत्यांना देण्यात येईल। त्यांच्या माध्यमातून मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावं यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाऊ शकतात। बैठकीला ठाकरे गट, शरद पवार गट, मनसे यांना निमंत्रण देण्यात आलंय। दरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख या बैठकीला जाणार का हे पाहावं लागेल, कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निमंत्रण स्वीकारून बैठकीला येणार का याची चर्चा सुरू आहे। या बैठकीला विरोधी पक्षांचे नेते आणि जरांगे कसा प्रतिसाद देतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। ओबीसी समाजातून आरक्षण नको ही भूमिका स्पष्ट आहे आणि सरसकट प्रमाणपत्र देण्याला सुद्धा त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा विरोध आहे। हे लक्षात घेऊन दोनही समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही आणि ओबीसी कुठल्याही समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला देता येणार नाही। त्यासाठी सरकारने काय तो मध्यस्थी मार्ग निवडावा आणि मराठा समाजाचा प्रश्न सोडवावा। त्या ठिकाणी बोललेलं आहे संभाजीराजे महाराज, त्यांना बोललेलं आहे उदयनराजे आहेत, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि कोणाला यातून सोडलेलं नाही मला वाटतं, कारण हा प्रश्न महाराष्ट्रभर आता सगळेच मग ओबीसी, धनगर समाज सगळेच आता आंदोलन करतायत बसलेत। मला वाटतं राज्यामध्ये शांतता हवी आहे, राज्याला आपल्याला पुढे न्यायचं आहे, विकासाचे कामं करायची आहे, पण सगळेच समाज रस्त्यावर उतरायला लागले तर हे काही राज्याच्या हिताचं होणार नाही आणि म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन यातून काय मार्ग काढता येतो, कोणाचं काय म्हणणं आहे। अन्यथा सगळे वेगवेगळ्या पक्षाचे नेते वेगवेगळी स्टेटमेंट करतायत, वेगवेगळे बोलतायत। मला वाटतं एकाच व्यासपीठावर येऊन त्यांनी जर आपलं म्हणणं मांडलं तर ते अधिक सोयीचं होईल। भाजपाचा अध्यक्ष म्हणून मलाही निमंत्रण दिलं आहे, त्या बैठकीला मी जाणार आहे आणि मराठा समाजाला लवकरात लवकर अपेक्षित आरक्षण कसं मिळेल याकरता आमचा सर्वांचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न सुरू आहे। सगळ्यांना सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये जे आहे ते सगळ्यांनी आपले हेवेदावे बाजूला ठेवले पाहिजे, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे मराठा समाजासाठी आणि मराठा समाजाला लवकरात लवकर टिकणारं आरक्षण कसं मिळेल। कुठल्याही दुसऱ्या प्रवर्गाला जे आहे, जातीला जे आहे, हे कुठेही जो आहे तो धक्का न लागता जे आहे हे मराठा समाजाला त्यांना अपेक्षित असलेलं आरक्षण जे आहे ते लवकरात लवकर मिळेल यासाठी सरकार जे आहे ते पूर्णपणे प्रयत्नशील आहे। तिकडे मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर ठाम आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा त्यांचा निर्धार आहे। आज होणाऱ्या बैठकीत तोडगा निघेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली। आरक्षणाचा विषय आपण प्रतिष्ठेचा बनवलेला नसून
सर्वसामान्य मराठ्यांना न्याय मिळावा हीच आपली भूमिका असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते मनानेच म्हणते तो ओबीसी समाज आणि मराठा समाज अंगावर येऊन वातावरण खराब होईल. आमचंही बघा ना जरा, आमच्यावर किती दिवस अन्याय करता. ते मनानेच तसं म्हणून वातावरण दूषित करतात स्वतःच म्हणून. ओबीसी समाज रस्त्यावर येईन आणि मराठा समाज रस्त्यावर येऊन दोन्ही येत नाहीत. ते तसं म्हणून रस्त्यावर तेच आणतात. ते कसा शंका यायला लागली. मला फक्त एवढंच म्हणायचं, आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ते बी सरसकट महाराष्ट्रातील मराठा समाजाला कोण बी जात प्रमाण पाहिजे. तुम्ही हे बिजत घोंगडे ठेवू नका आमचा हात. आम्ही सगळ्या पक्षाला लय दिले, त्याच्यामुळे बाजू आता द्यायची तुमच्यावर. तुम्हाला जे काय करायचं ते करा, पण मराठ्याला आरक्षण द्या. आता सगळे पक्ष एकत्र व्हा. झालात सुद्धा तुम्ही. तुम्हाला सगळ्याला आमच्या समाधान दिले. आज महाराष्ट्रातला मराठा समाज सगळा तुमच्याकडे बघतोय आता. इकडे सोलापूर जिल्हा परिषदेत धनगर समाज बांधवांच्याकडून तोडफोड करण्यात आली. सोलापूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या दालनात धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तोडफोड केली आणि घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. धनगर समाजाच्या बांधवांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलाय. वळूयात पुढच्या बातमीकडे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देणार असाल तर मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांवर अन्याय का, असा प्रश्न काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलाय. सरकार निजामकालीन कागदपत्र, पुरावे, दाखले ग्राह्य धरतंय, पण शाहू महाराजांचे दाखले सरकार ग्राह्य का धरत नाही, हा कोणता न्याय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. केंद्र आणि राज्यात भाजप सरकार असल्यानं त्यांनी तातडीनं आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे, असं मतही त्यांनी मांडलं. मुख्यमंत्र्यांनी तर फारच चुकीचा निर्णय घेतलेला आहे. मराठवाड्यातल्या मराठा समाजाचे दोन भाग केलेले आहेत. एक ज्यांच्याकडं निजामकालीन कागदपत्र आहेत, दाखले आहेत, पुरावे आहेत, त्यांना आरक्षण द्यायचं ओबीसीमध्ये, आणि ज्यांच्याकडे ते पुरावे नाहीत, म्हणजे जे गरीब माणसं आहेत, ज्यांना राहायला घर नाही, तर तो पुरावा कुठं सांभाळत बसणार 2-2, 3-3 पिढ्याचा, त्यामुळे त्याला ते मिळणार नाही. आणि त्याचबरोबर मराठवाड्यातल्या मराठा समाजाला मागासवर्गीय आरक्षण दिले, मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडं मारले. आणि माझा आक्षेप असा आहे की तुम्ही आज निजामकालीन कागदपत्र, पुरावे, दाखले ग्राह्य धरताय, पण मग शाहू महाराजांचे दाखले तुम्ही ग्राह्य धरत नाही, हा कुठला न्याय? वळूयात एका महत्त्वाच्या बातमीकडे. एसटी बँक कर्मचारी संचालक मंडळाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत, कारण सदावर्ते यांच्या पॅनलनं आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप होऊ लागला आहे. स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे कर्मचारी आज मुंबई सेंट्रल इथल्या एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा घेऊन गेले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून एसटी बँकेचे कर्मचारी मुंबईत दाखल झाले आहेत आणि एसटी बँक कर्मचारी संघटनेच्या वतीनं संचालक मंडळाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. पोलिसांचा एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यालयाच्या बाहेर मोठा बंदोबस्त आता तैनात करण्यात आला आहे. सदावर्ते यांच्या पॅनलच्या संचालक मंडळानं आर्थिक घडामोडींच्या संदर्भात चुकीचे निर्णय घेतल्यानं बँक डबघाईला जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. गेल्या 7 दिवसांपासून स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकेचं कामकाज अक्षरशः ठप्प आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काही मंडळींच्याकडून आरक्षण हा प्रश्न विनाकारण प्रतिष्ठेचा बनवला जातोय, असं विखे पाटील यांचं म्हणणं आहे. मागच्या सरकारनं सर्वोच्च न्यायालयापर्यंत आरक्षण टिकवलं होतं. दुर्दैवानं महाविकास आघाडी सरकार यात कमी पडलं. याचे परिणाम अख्ख्या राज्याला भोगावे लागत आहेत. आता आम्ही कुणबी दाखले देण्याचा निर्णय घेतलाय. मराठवाडा वगळता उर्वरित भागात आजही ते मिळत आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांनी आता प्रतिष्ठापणाला लावू नये, त्यांनी थांबायला हवं, सरकारला वेळ द्यायला हवा, असं विखे पाटील म्हणाले. मला वाटतं माझ्या व्यक्तिगत माझं मत आहे की आरक्षणाच्या प्रश्नामध्ये विनाकारण आपण प्रतिष्ठेचा प्रश्न केलेला आहे काही मंडळींनी. मागच्या
सरकारमध्ये म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यावेळी आपण सर्वोच्च न्यायालयापर्यंत आरक्षण टिकवलं होतं. दुर्दैवानं मागच्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आपण सगळ्या आघाड्यांवर आपण अपयशी ठरलो. त्या अपयशाचा आज परिणाम सगळ्या राज्याला भोगावा लागतो. मला वाटतं गिरंगी पाटलांना सुद्धा माझी निमित्ताने विनंती आपल्या माध्यमातून की त्यांनी आता प्रश्न प्रतिष्ठित करू नये. सरकार सकारात्मक आहे, सरकारला संधी द्यावी. प्रश्न सुटा नाही तर आपला उपोषणाचा मार्ग काय व्हायचं. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता नाना पटोले यांनी सुद्धा भाष्य केलंय. ज्याप्रमाणे मराठा खवळलेले आहेत, आंदोलन करतायत, त्यात आता भाजप ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. दरम्यान आता देशाचे पंतप्रधान यांनी 5 दिवसांचं विशेष अधिवेशन दिल्लीत बोलावलंय. यात आरक्षण देण्यासाठी 50% मर्यादेच्या वर आरक्षण जाण्याचा प्रश्न समोर ठेवावा आणि आरक्षणातून मार्ग काढावा, जेणेकरून अनेक समाजातल्या लोकांना आरक्षणाचा लाभ मिळू शकेल, असं पटोले म्हणाले. ओबीसीचा आरक्षणाचा जो इश्यू आहे तो आहेच, पण मराठ्यांना वेगळं 16% आरक्षण देण्याची भूमिका जी भाजपने मांडली होती आणि योगायोगानं आता महामहिम ज्या आहेत देशाचे प्रधानमंत्री त्यांनी विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे. काँग्रेसची मागणी त्याच्यामधली आहे की 50% जे आरक्षणाचं जे बंधन आहे त्याला वाढवलं पाहिजे. त्याच्यानंतर देशातल्या अनेक जाती आहेत त्यांना न्याय मिळेल आणि जातीनिहाय जनगणना हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे जी काँग्रेस सातत्याने ही भूमिका मांडताय. आमचे नेते राहुल गांधी मांडताय. मराठा आंदोलनाच्या संदर्भात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मोठं विधान केलंय. मराठा आंदोलकांनी सरकारला पूर्वीच इशारा दिला होता. तसंच आरक्षण आंदोलन आणि या संदर्भातल्या परिस्थितीबद्दल सरकारला 6 महिन्यांपूर्वीच इशारा देण्यात आला होता, असंही त्यांनी म्हटलंय. 6 महिन्यात आरक्षण द्या, अन्यथा मराठा समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरेल, असं त्यावेळेला सांगण्यात आलं होतं. दरम्यान 12 दिवस थांबले, आता आणखीन 6 तास थांबा, चांगला निर्णय येईल, असं तानाजी सावंत म्हणाले. मराठा समाजाबरोबर राहिलेला आहे जीवात जीव असेपर्यंत माझ्या मराठ्याच्या मुवमेंटमध्ये आरक्षण मिळेपर्यंत तुमच्या खांद्याला खांदा लावून मी स्वतः रस्त्यावर उतरेन. 12 दिवस आता 6 तासाचा अवधी राहिलेला आहे. 6 तास अजून वाट बघू आपण. 12 दिवस आपण वाट बघितली, अजून 6 तास वाट बघू. 6 वाजता मीटिंग आहे सर्वपक्षीय. एक मिनिट, सर्वपक्षीय 6 वाजता मीटिंग आहे. त्याच्या निर्णयाच्या पण वाट बघू. आणि मला माझी अपेक्षा आहे की निर्णय आपल्याला आपल्या पद्धतीने येणार. मी तुमच्या पद्धतीने म्हणत नाही, मी आपल्या पद्धतीने येणार म्हणतोय. सत्ता संघर्षाच्या प्रकरणात शिवसेनेच्या आमदारांची प्रत्यक्ष सुनावणीची वेळ ठरवण्यात आली आहे. 14 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता सुनावणीला सुरुवात होईल. शिवसेनेच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 अशा एकूण 54 आमदारांची यावेळी सुनावणी होईल. एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी होणार असून विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात 14 सप्टेंबरला ही सुनावणी पार पडेल. तब्बल 34 याचिकांवर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेतील. यावेळेला वादी प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक याचिकेवर वेगळी सुनावणी घेतली जाणार असून त्या वेळेला संबंधित आमदारांना बोलवण्यात येईल. म्हणजे एवढ्याला सुनावणी संपून निकाल द्यायला हवा होता. विधानसभा अध्यक्षांनी तेव्हा ही सुनावणी संपून निकाल द्यायला हवा होता. पण घटना असेल, संविधान, कायदा, विधिमंडळाचे नियम सगळे धाब्यावर बसून हा इतका उशीर केला जातो. नियमाप्रमाणे जसे कोर्टाने सांगितलंय त्याप्रमाणे सध्या चौकशा सुरू आहेत. विधानसभा अध्यक्षांचा तो अधिकार आहे आणि त्यातून ते चौकशी करतायत आणि त्यातून चौकशी अंती काय कोणाचं काय म्हणणं आहे ते मांडल्यावर त्यातून सगळ्या बाबी समोर येतील आणि माननीय अध्यक्षांना तो अधिकार आहे, ते निर्णय देतील या संदर्भात. नाही, राहुल नार्वेकर जी अत्यंत उत्कृष्ट वकील आहेत आणि मला वाटतं नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे नार्वेकरजी आपला निकाल देतील, सुनावणी घेतील, निकाल देतील. त्यामुळं निकालाची वाट बघू. इकडे पुण्यातल्या महर्षी नगरमध्ये अज्ञातांनी 4 चाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याचं समोर आलंय.
मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञातांनी सुमारे 8 ते 9 वाहनांची तोडफोड केली आहे। पुण्यातल्या स्वारगेट पोलीस चौकीच्या हद्दीत महर्षी नगर भाग आहे, इथे ही घटना घडली। या प्रकरणी पोलिसांच्याकडून अधिक तपास सुरू आहे। पर्यावरण पूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा यासाठी मुंबई महापालिकेकडून गणेश मूर्तींवर विशिष्ट शिक्के मारण्याचे आदेश देण्यात आले होते। मात्र गणेश उत्सव हा कोट्यावधी हिंदूंच्या आस्थेचा विषय असल्यानं या निर्णयाच्या ऐवजी दुसरा पर्याय शोधावा असं मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्राद्वारे कळवलं आहे। गणेश मूर्ती हा लाखो हिंदूंच्या आस्थेचा विषय असून मूर्तींवर शिक्का मारणं मान्य नसल्याचं पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे। त्यामुळे आता मुंबई मनपा काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारच्या निमित्तानं पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकरच्या मंदिरात दर्शन घेतलं। मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सुद्धा दर्शनासाठी उपस्थित होते। राज्याला दुष्काळी परिस्थितीतून मुक्त करावं, राजकारणाचं वातावरण दूषित करणाऱ्या नेत्यांना सद्बुद्धी द्यावी आणि सत्ताधाऱ्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्याची जाण द्यावी असं मागणं सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भीमाशंकरला घातलं आहे। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। पाहत रहा महाराष्ट्र अनलिमिटेड।